अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती। रोशनी ही डोंबिवलीमध्ये आई वडील आणि भावासोबत राहत होती। मुंबईमध्ये ग्रँड रोड परिसरामध्ये राहणारे हे कुटुंब 2 वर्षांपूर्वीच डोंबिवलीमध्ये स्थायिक झालेलं होतं। रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो, तर आई वडील हे घरीच असतात। रोशनीचे शिक्षण हे मुंबईमध्ये झालेलं आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजेंद्र सोनघरे आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांनी या दोन्ही मुलांना शिकवलेलं होतं। रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं आणि तिने जिद्दीने आणि मेहनतीने स्वतःचं स्वप्न साकारलेलं होतं। काल आईवडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली आणि अहमदाबादच्या विमानानं ती लंडनच्या दिशेने निघाली होती। मात्र या विमानाचा अपघात झाला आणि रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंगाखांद्यावरती मोठी झालेली आहे। तिचं गावशी आमच्याशी असलेलं नातं हे अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 10x10च्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली ती आता ती 1 BHK आता ते रेंटनी राहतात। तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं आहे, त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी खूप पराकाष्ठा घेतली, मेहनत घेतली। स्पाइस जेटमध्ये होती ती पहिले 2-3 वर्ष, त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये 2 वर्ष झाले आता रुजू झालेली। 2 दिवसापूर्वी ती गावी आलेली आणि 2 दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमचे कुलदैवत असेल किंवा सगळ्यांना